एनडीएच्या इतिहासात 75 वर्षात पहिल्यांदा मुलींना सैन्य दलाची दारं ही आता खुली झाली आहेत। या संधीचं भारतातल्या अनेक मुलींनी सोनं केलं। भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि त्या दिशेनं प्रवास सुरू केला। यंदा 1.5 लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली आहे। मात्र यात पुण्याची ऋतुजा वराडे ही देशात पहिली आली आहे। पुण्यातल्या यशोतेज अकॅडमीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं। देशात पहिली आल्यानं ऋतुजानं एअरफोर्समध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। या सगळ्याविषयी ऋतुजा वराडेशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये देशभरामध्ये जवळपास 1.5 लाख मुलींनी परीक्षा दिली आणि याच्यामध्ये पुण्यातली सर्वप्रथम आलेली आहे ती म्हणजे ऋतुजा वराडे, जिने देशामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे। ती ऋतुजा आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला तर खूप खूप अभिनंदन। एनडीएमध्ये आता पहिल्यांदाच संधी मिळाली आणि पहिला क्रमांक आलाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सगळ्यात आधी तर खूप खूप धन्यवाद। आणि एनडीएमध्ये माझा ओव्हरऑल भारतातून मी तिसरी आहे, ऑल इंडिया रँक 3 आहे माझा आणि मुलींमधून मी पहिली आहे। तर मग हे सक्सेस खूप मोठं आहे, पण माझं नाही आहे फक्त, माझ्या पॅरेंट्सचा पण हात आहे त्याच्यात। परत माझे जे मेंटॉर्स होते यशोतेज अकॅडमीमध्ये तेजस पाटील सर आणि विकास पाटील सर, त्यांचा पण खूप मोठा हात आहे याच्यात। तर मग नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि मला स्वतःवर खूप प्राऊड फील होतं आहे, बाकीच्यांना पण माझ्यावर खूप प्राऊड फील होतं आहे आणि सगळे खूपच खुश आहे, खूप छान वाटतं। आता सध्या तर एनडीएमध्ये जाऊन मी आर्मी ऑप्ट केलं आहे। तर मग एनडीएमध्ये माझं आर्मीचं ट्रेनिंग होईल आणि त्यानंतर वेगवेगळे रेजिमेंट्स आहेत। तर मग तसं तर अजून माझं एक रेजिमेंट फिक्स नाही झालं आहे, पण मी रिकमेंड झाल्यानंतर जी पायलटसाठी जी टेस्ट असते, कम्प्युटराइज पायलट सिलेक्शन सिस्टीम, ही टेस्ट पास केल्यानंतर तुम्ही डिफेन्स फोर्सेससाठी पायलट बनू शकता। तर मग माझ्या मनात हेच येतं आहे की सध्या मी एकदा ट्रेनिंग झाल्यावर आर्मीमध्ये जे हेलिकॉप्टर्स आहे ते उडवायची इच्छा आहे माझी। तुला पायलट व्हायचं आहे आर्मीमध्ये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।